भगवान श्रीकृष्ण पांडवांना पुढे सांगू लागले की, हे पांडवांनो, मी त्या मलमासाला स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव देऊन त्याचे दुःख कसे दूर केले, याची कथा तुम्ही ऐकलीच. या श्रेष्ठ महिन्याच्या व्रतामुळे लोकांच्या मनोरथांची पूर्तता होणार आहे. जो कोणी या पुरुषोत्तम महिन्यात पवित्र स्नान, दान आणि इतर पुण्यकर्मे करील, त्याला आयुष्यभर केलेल्या इतर पुण्यकर्मांपेक्षा मोठे पुण्य प्राप्त होईल. हा महिना भक्तीसाठी आणि आत्मिक कल्याणासाठी अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. भगवान श्रीकृष्णांकडून असा दिव्य आशीर्वाद मिळाल्यावर तो मलमास अत्यंत समाधानी झाला. ज्या महिन्याला जग अशुभ मानत होते, त्याला आता साक्षात भगवंताचे नाव मिळाले होते. तो मलमास भगवान विष्णूंच्या सोबत गरुडावर बसून मोठ्या आनंदाने वैकुंठात परत आला. विष्णूंसह वैकुंठात परतताना त्याला स्वतःच्या भाग्याचा खूप अभिमान आणि धन्यता वाटली. इकडे भगवान श्रीकृष्ण पांडवांना उद्देशून म्हणाले, हे पांडवांनो, तुम्ही आता वनवासात आहात, कष्ट सोसत आहात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की तुम्हाला हे दुःख का भोगावे लागत आहे? आपल्या हातून कळत नकळत काही अपराध घडतात, ज्याची फळे आपल्याला या किंवा पुढच्या जन्मात भोगावी लागतात. तुम्ही कदाचित पूर्वजन्मी किंवा या जन्मातही या पुरुषोत्तम मासाचे व्रत केले नसावे, किंवा त्याकडे दुर्लक्ष केले असावे. म्हणूनच तुम्हाला हे वनवासाचे कष्ट सोसावे लागत आहेत. भगवान श्रीकृष्णांचे हे बोलणे ऐकून पांडव थोडे विचारात पडले. तेव्हा द्रौपदीने अत्यंत नम्रपणे हात जोडून विचारले, हे देवा, आपण जे सांगत आहात ते सत्यच असेल. पण माझ्याकडून पूर्वजन्मी असे कोणते पाप घडले असेल, ज्यामुळे मला या जन्मात हे हाल सोसावे लागत आहेत? मी तर सदैव भक्तीत रमते, मग माझ्याच नशिबी हा असा वनवास का आला? द्रौपदीचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण मंद स्मित हास्य करत म्हणाले, हे द्रौपदी, ही कथा खूप मोठी आणि गूढ आहे. तुझ्या पूर्वजन्मातील एका चुकीमुळे तुला हे दुःख भोगावे लागत आहे. पण काळजी नको, ती संपूर्ण कथा मी तुला सविस्तरपणे सांगणार आहे. द्रौपदीच्या पूर्वजन्माची ती अद्भुत कथा काय होती? तिने असे काय केले होते? हे जाणून घेण्यासाठी आपण पुढचा अध्याय ऐकूया. सूत मुनींनी ऋषींना सांगितलेली ही कथा श्रोत्यांनी मोठ्या श्रद्धेने ऐकली. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या आपल्या YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.